सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद निवडणुका 9-9.5 वर्षानंतर होत आहे. गेल्या एक टर्म अशीच केली आहे मोकळी प्रशासनाच्या ह्याच्यावरती. आणि या भाजप सरकारला या पंचायत समिती नगरपालिका हा निवडणुका न घेता त्यांना एकाधिकारशाहीने प्रशासन चालवायचं आहे प्रशासनाच्या माध्यमातून. खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला हे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या त्रित आहेत त्यातून ग्रामीण भागाचा तळागाळापर्यंत लोकांच्यापर्यंत विकास पोहोचावा. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, गावच्या सुखसुविधा जीवावरतीचे प्रश्न असतील, त्या गावोगावी खेडोखडे वाडी वस्त्यावरती पोहोचवण्याचा हा त्यांचा एक उद्देश होता. पण मुळात या भारतीय जनता पार्टीला या ग्रामीण भागातील लोकांना आहे असं कल्पनाखाली ठेवायचं, विकासापासून वंचित ठेवायचं आणि त्यांचं फक्त उद्योगपतीच्या लाभ ज्या पद्धतीने फायदा होईल त्या पद्धतीने त्यांनी शासनामध्ये निर्णय घ्यायचे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो त्याच्याकडे दुर्लक्ष, शेतकऱ्याला हमी भाव असो ते दुर्लक्ष आणि दिवसेंदिवस महागाईचे आमच्या हातामध्ये आहे. आपण ह्या येणाऱ्या 7 तारखेला सगळ्यांनी जागृत होऊन काँग्रेसच्या पाठीमागे काँग्रेसचा विचार घेऊन पुन्हा एकदा काँग्रेसला आपण सगळ्यांनी ताकदीने उभा करून आपला ही लोकशाही वाचवू. आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आम्हाला मतदान करून तुमचे आशीर्वाद हवेत आणि ते तुमचे दिलेले आशीर्वाद आम्ही ते तुमचे वाया न घालवता तुमच्या कामाची एकनिष्ठपणे उभा राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.